नमस्कार मित्रांनो, मी संदीप लोखंडे स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऑफिसमधला माहोल. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत होळी या विषयावरती. आता होळी म्हणलं की पहिल्यांदा आपण कॅलेंडर घेतो की नक्की होळीचा दिवस नक्की कोणता. शनिवार रविवार आला तर आपली सुट्टी तर वाया नाही ना जाणार, आणि सोमवार आणि शुक्रवार असेल तर अतिच उत्तम, का तर आपले 3 दिवस लगातार सुट्ट्या मिळणार. मग आपण काहीतरी बाहेर जाण्याचा प्लॅनिंग करतो. अहो पण जरा थांबा, जरा बघा त्या होळीचा अर्थ काय, होळी कशासाठी साजरी केली जाते. आता मी तुम्हाला सांगतो की ही स्वराज्यात कशी होळी साजरी केली पाहिजे. त्या काळात होळी म्हणजे फक्त रंगाची उधळण नव्हती, तर वाईटावर चांगल्याचा विजय, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची शपथ आणि एकतेची ताकद म्हणजे होळी, हा त्या काळातला अर्थ होता. आणि त्या काळातील होळीला एक वेगळीच उंची होती, म्हणजे तेव्हा खुद्द छत्रपती शिवाजी महाराज तिथे उपस्थित होता. आता मी तुम्हाला रायगडावरच्या होळीचा एक प्रसंग सांगतो, जिथे होळीचा माळ म्हणून एक प्रसिद्ध जागा आहे, जे की आजही चांगल्या अवस्थेत आहे. तिथं पहिली मोठी एक होळी उभारली जायची. सगळ्या गडाला पूर्ण फुलाने तोरण सजावट केली जायची. होळीच्या टायमिंगला संध्याकाळच्या वेळी सगळे मावळे जमा व्हायचे, सगळे सरदार जमा असायचे, पूर्ण प्रजा जमा असायची आणि तिथे उपस्थित असायचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि नंतर पूजा वगैरे करून त्या होळीला दहन केलं जायचं. एकदा काय झालं, होळी दहन झाली, सगळे आनंदामध्ये होते, पण महाराजांचं एका साईडला लक्ष गेलं, जिथे एक 8 ते 10 वर्षाचा मुलगा त्या होळीकडे एकटक पाहत होता. महाराज त्याच्या जवळ गेले, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, काय झालं शंभू? हो, शंभू बाळ म्हणजे खुद्द संभाजी महाराज. ते त्यांना विचारतात, आबासाहेब, ही होळी आपण का पेटवतो? त्यावेळेस महाराज खूप चांगलं उत्तर दिलं. ते बोलले, ही आग म्हणजे फक्त लाकडाला लावलेली आग नाही, ही अन्यायाविरुद्ध, भीतीविरुद्ध आणि या दुष्टतेविरुद्ध पेटवलेली एक आग आहे. त्याच्यामध्ये हे सगळं जळून राहत होतं. जो या आगीकडे निर्भयपणे पाहू शकतो, तो आयुष्यात कोणत्याही संकटाला घाबरू शकत नाही, असं एक महाराजांनी त्यांना उत्तर दिलं. त्यानंतर परंपरेची वेळ आहे. परंपरेनुसार आगीमध्ये एक नारळ टाकला जायचा आणि तो बाहेर काढला. पूर्ण गडावर शांतता पसरली, कोणी पुढे यायला मागे. त्यातून लहान एक संभाजी महाराज पुढे आले. संभाजी महाराज जसे पुढे आले, सगळे ओरडू लागले, महाराज तुम्ही नको, महाराज तुम्ही नको. पण महाराजांचा निर्धार होता. त्यांनी त्या आगीकडे पुढे आले, त्यांनी हात टाकला आणि क्षणात त्यांनी नारळ बाहेर काढला. सगळा गड दुमदुम, हर हर महादेव, हर हर महादेव. त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अभिमानाचं चित्र निर्माण झालं. त्यावर महाराज म्हणाले, हा मुलगा माझा फक्त पुत्र नाही, पुढे जाऊन भविष्यातला स्वराज्याचा आधार असणार आहे. त्या होळीच्या आगीतून फक्त एक नारळ नाही बाहेर आला, तर बाहेर आले छत्रपती, ज्यांना पुढे जाऊन औरंगजेबाच्या पुढ्यात उभे राहून त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचे. धर्मासाठी, स्वाभिमानासाठी यातना सहन करायच्या. त्या आगीने एक शिकवलं, धैर्याला वय नाही, ते संस्कारावर अवलंबून असते. आता मित्रांनो, आपण हल्ली जी होळी साजरी करतो त्याबद्दल बोलू. हल्ली काय होतं, ऑफिसमधून फक्त एकच दिवसाची सुट्टी मिळते. त्या एका दिवसात आपण करायचं तरी काय. होळी ही खेडेगावात, कोकण भागात या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे होळी खेळली जाते. आता आपल्याकडे होळी खेळायचं म्हणजे तिथे जागाच उरलेली नाही, तर बिल्डिंगी आहेत, कुठे परिसरात आग पेटावी तर वरती वायरी जळतील, ह्याच सगळा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे जी काय होळी आहे त्याच काळात खेळली गेली, आणि आत्ता खेळायची झाली तर ती खेडेगावातच खेळली जाते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. जय शिवराय.